तेरे बिन प्यासी प्यासी निगाहें तेरे बिन आहे भर वही आहे भर आहे मित्रांनो नमस्कार. आजच्या ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. बघूया आज काय काय घडतंय. मित्रांनो गुड मॉर्निंग. आलेलो आहे आपण पिंजऱ्याला. बघूया आजच्या दिवसामध्ये काय काय घडतं ते तुम्हाला दाखवूया आज काय घडते ते. चला मित्रांनो सुरुवात झालेली आहे आजच्या दिवसाची. केक काउंटरवर लागलेले आहेत सर्व. काउंटर वगैरे सजलेलं आहे नेमप्रमाणे. पिंकी डेला आलेली आहे. पिंकी हाय बोलो. बघा पिंकी हाय करते. आणि चला बघूया आता काय होतंय काय नाही ते. अनिल काय करतोय बघूया आपण बाहेर. आणि अनिल कुठं आहे. अनिल इथे खातोय बघा. तुम्हाला आता बघायला मिळेल. अनिल इथे काहीतरी नवीन आयटम खातोय. अनिल काय आयटम खातो तू मला बघा. अनिल असा आयटम खातो की जो अनिलला माहिती नाही आहे काय आहे ते. पण अनिल खातो हे बघा. इथे करंजीसारखा अनिल काहीतरी आयटम खातोय हे बघा. आणि गरम गरम आहे. मेन विशेष काय आहे की अतिशय गरम गरम आयटम आहे. आणि इकडे तांदळाची खीर सुद्धा अनिल खातोय. तर पहा हाच तो अनिल आहे नशीबवान की तो असं मस्त काय नाही खातोय. आणि ते हा पण बघा किती डिलिशियस वाटतोय आयटम. जबरदस्त. आणि हा पण आयटम चांगला आहे. तुम्हाला दाखवतो मी. अनिला वाईट वाटायला नको. थोडंसं मी एक बाईट खातोय बघा. ह्याच्यामध्ये भाजी भरलेली आहे मला वाटतं. बोला पण आहे ते. बोला आहे ना. बोला पण आलेला आहे. तर साधं इडलीसारखं आयटम आहे. आणि अनिल एन्जॉय करतो. चला मित्रांनो जेवण चालू करूया. बघूया आज काय काय घडतं ते. आज एक रील बनवले आम्ही. जास्त काही नाही आहे. आपलं मक्याचं कणीस थोडंसं भाजलेलं दाखवलेलं आहे. त्याच्यावर चांगलं एक गाणं टाकायचं आहे. आणि रेडी झालं तर भोला कसा त्याला मस्तपैकी लिंबू टाकून त्याचा आस्वाद घेतोय बघा. लिंबू. आणि तिकडे अनिल तर चुकतोय एका साईडनी. पण इकडे भोलाने मस्तपैकी लिंबू मारलेला आहे. हा बोला एन्जॉय करो. हे बघा ह्याला छानपैकी असा लिंबू वगैरे लावून. आणि कोवळा पण होता एकदम मस्तपैकी बघा. आम्ही खाल्लेला आहे. छानपैकी कोवळा होता. आणि त्या व्यतिरिक्त अजून एक रील आहे. ती आपली हरभऱ्याच्या. ती पण तुम्हाला दाखवतो थोड्या वेळ थांबा जरा झाल्यानंतर. तोपर्यंत एन्जॉय करा. मका एन्जॉय करा. हे बघा हरभऱ्याचे ह्याची पण रील आहे आज. रील म्हणजे ते गाणंच आहे. हरभरा जास्त काय दिसत नाही. पण थोडीशी हरभरा भाजले तर सॉरी थोडा हरभरा भाजला आहे. तर हरभऱ्याचा आम्ही आनंद घेतो. आणि हरभरे कसे आहेत. एकदम कवळे आहेत. कवळी गोष्ट अनिलला खायला फार मजा येते. आणि हरभरे खातोय अनिल. आणि तिकडे हा उभा आहे भोला शेठ उभे आहेत गाणे ऐकतायत. प्रेम तिथे प्रेमाने हरभरे खातोय. प्रेम मैंने बताया व्यूअर्स को की प्रेम से हरभरा खा रहा है. हां तो बघा प्रेमाने हरभरे खातोय. चला आम्ही हरभऱ्याचा आनंद घेतो. तो पण तुम्ही आमचा ब्लॉग बघत राहा. बाय बाय. माल आलेला आहे आमचा. रिक्षानी माल आलेला आहे. सूरज आणि भोला गाडी खाली करत आहे. कस्टमर चालू आहेत बघा. सर्व फुल आहेत. आणि भोला माल उतरवतोय. माल आलेला आहे. तर माल ॲज पर लिस्ट. आकाश लिस्ट आहे ना. ॲज पर लिस्ट चेक करतात की माल बरोबर आहे का नाही. कारण की माल चेक नाही केला ना पाणी टायमाला माहिती पडते. हे नाही पाठवलं ते नाही पाठवलं. आणि तिकडे भोला तयारी करतोय. भोलाला गाणं बोलायचं एक. भोला तयारी करतोय त्या हिशोबाने. त्याच्या खिशामध्ये गाणं वाजत आहे लक्षात ठेवा. आणि कानामध्ये बोला कान मी लगाय. आणि हां आणि बोलायची तयारी चाललेली आहे गाण्याची. तर तुम्हाला रात्री बोला गाणं बोलणार आहे. बघायला विसरायचं नाही आहे. मित्रांनो शूटिंग चाललेलं आहे आमच्या गाण्याबद्दल. ते मी आकाश आणि हे आहे. तर थोड्याच वेळ तुमच्यासाठी खास आशिक बनाया हे गाणं जे 90च्या दशकामध्ये मला वाटतं फार फेमस झालेलं. तर ते गाणं घेऊन आपला भोला आपला मेन स्टार ते गाणं घेऊन तुमच्यासाठी येतोय. काल भोला नव्हता शायरीमध्ये. तर ती जी काही उणीव होती ती आज भोला भरून काढणार आहे. तर नक्की बघा. ब्लॉग बघत राहा. जाऊ नका कुठे. आशिक बनाया आशिक बनाया तेरे बिन सुनी सुनी बाहें तेरे बिन प्यासी प्यासी निगाहें तेरे बिन प्यासी निगाहें तेरे सुनी सुनी निगाहें तेरे बिन सोची प्यासी निगाहें तेरे बिन प्यासी निगाहें. 2 3 शुरू. आशिक बनाया तेरे बिन सुनी सुनी बाहें तेरे बिन प्यासी प्यासी निगाहें तेरे बिन आए
के अब हो गया। सिख बनाया तेरे बिन सूनी सूनी है बाहें, तेरे बिन प्यासी प्यासी निगाहें, तेरे बिन आहें भर वही आहें बन नहीं रहा। दिल न दिया तो बोलो ने क्या किया, ओ बेटा क्या कियो, अरे ओ बेटा तो सांग क्या क्या बोलू। मित्रांनो, दोन गाण्यावरती बोलाने आता जस्ट त्याची नेहमी हे असते, तो कुठल्या गोष्टी त्याला बोलले की तो नाही म्हणत नाही की बाबा मला कुठलं गाणं बोलायचं आहे. काल तो शायरीमध्ये नव्हता, शायरीमध्ये असं त्याला काहीतरी कामं होती, पण आज त्याला 2 गाणं सांगितलं बोलायला, त्यांनी एकदम आवडीने दोन्ही गाणं बोललं. पण मेन प्रॉब्लेम असा आहे की त्याला जी गाणी आवडतात, गोविंदाची गाणी वगैरे, तुझी कोणता गाणं पसंत आहे, क्या नाम था वो गाणे तुझे बोल दोस्त का, हाँ दोस्त का गाना. ए मेरे दोस्त लौट के आजा, बिन तेरे जिंदगी अधूरी है. शाबाश. तर हे जे गाणं आहे, ए मेरे दोस्त तुम लौट के आना जिंदगी अधुरी आहे, तर ह्या टाईपचे गाणे त्याला आवडतात. पण त्याला आमच्या फोर्समुळे त्याला आमची गाणी त्याला बोलावी लागतात. तर त्याने आशिकचं गाणं एक बोललं आणि दुसरं त्याचं जे ट्रेंडिंग चाललंय क्रिशचं गाणं ते तो बोललेलं आहे. पण ठीक आहे, आपण त्याचं जे स्पिरिट आहे ते खूप चांगलं आहे आपल्या चॅनलमध्ये. आणि जसं आपलं चॅनल काही ग्रो करेल नाही करेल, जी काही प्रगती होईल त्या प्रगतीमध्ये आपल्याला भोलाला घेऊन चालायचं आहे. ठीक आहे मित्रांनो, चला. मित्रांनो, रात्रीची वेळ झाले, काहीतरी म्हणून थोडं टाईमपास करूया. तर पाणीपुरी बरेच दिवस खाल्लेली नाही आहे, तर आज म्हटलं जरा छोटू कसली पाणीपुरी बनवतो जरा बघूया. तर लोकांना तूप पट्टी लावतो, काय टेस्ट आहे छोटूची, तर आज बघायला आलो. अनिल पाणीपुरी खाणार का? खाणार आहे तू पाणीपुरी? अनिलला मी बोललो पाणीपुरी, अनिल बोला मी नाही खाणार पाणीपुरी. अरे खाणार बोलला तू, आला मला वाटतं नाही बोलला. तर पहिली पाणीपुरी आपण अनिलला जाऊया. अनिलचे आपण कसं काय अनिल रिॲक्शन देतो बघूया आपण पाणीपुरी खाल्ल्यानंतर. मला मीडियम आवडते. अनिलला मीडियम पाणीपुरी आवडते असं अनिल म्हणतोय. अनिल चांगले आहे, अनिलला आवडलेले, अनिलला आवडले, मी सर्वांना आवडले. हे बघा पाणीपुरीची ही पुरी, त्यात मस्तपैकी आपण हे टाकलेलं आहे. पाणीपुरीचा मी शौकीन माणूस नाही, मी शक्यतो पाणीपुरी कधी खात नाही. फार क्वचित काहीतरी महिन्यातून एखाद्या वेळेला कधी एखाद्याशी पुरी खाल्ली तर, हे पण 2 पुऱ्या खाल्ल्या तेवढ्यात. बाकी पाणीपुरीचा मी शौकीन नाही, मला पाणीपुरी आवडत नाही. त्यामुळे पाणीपुरी कशी आहे काय आहे याचा रिव्ह्यू काय मी देणार नाही. चला मित्रांनो, भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. आजचा ब्लॉग इथे एंड करूया. उद्या काहीतरी नवीन इंटरेस्टिंग घेऊन येऊया. तोपर्यंत शुभरात्री.